गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण मोक्षलक्षण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ सांगतात की प्राणी हा संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो, त्याला संत संगाने मोक्ष मिळतो। मोक्ष म्हणजे मोकळा केला, त्याला विषय आणि अवगुणापासून अलिप्त केले। समर्थ सांगतात की पापाचे फळ हे दुःख आहे तर पुण्याचे फळ हे सुख आहे। आपल्या प्रारब्धानुसार पाप व पुण्य हे भोगावेच लागते। समर्थ सांगतात की नरदेहाची प्राप्ती ही अनेक जन्माच्या शेवटी होते, त्यामुळे या जन्मात जर सत्कर्म भक्ती केली नाही तर त्या प्राण्याची जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटका होत नाही। समर्थ सांगतात की नरदेह हा परम दुर्लभ आहे। ज्यावेळी प्राण्याचे पाप व पुण्य समसमान होते तेव्हाच या नरदेहाची प्राप्ती होते। समर्थ सांगतात की जन्म मृत्यूपासून सुटणे यालाच मोक्ष असे म्हणतात आणि मोक्ष प्राप्तीसाठी सद्गुरूंची संगती आवश्यक आहे। आता चालू आठवड्यात नवीन समास आत्मदर्शन नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 8वा आत्मदर्शन नाम। श्रीराम समर्थ। मागा झाले निरूपण परमात्मा तोची तू जाण, तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की मागील समासात परमात्मा जो तूची जाण असे निरूपण केले आहे, आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितले जात आहे। जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी। श्री समर्थ म्हणतात की त्या परमात्म्याला जन्म मृत्यू नाही, येतो येत नाही किंवा जातही नाही, त्याला बंध किंवा मोक्ष दोन्हीही नाही। परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा। श्री समर्थ म्हणतात की परमात्मा हा निर्गुण निराकार, अनंत अपार, नित्य व निरंतर असा आहे, ज्यात बदल होत नाही, जो तसाच्या तसाच राहतो। परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्म्याचा विवेक अत्यर्क आहे। श्री समर्थ म्हणतात की परमात्मा हा सर्व व्यापक असून तो अनेकांना एकटाच व्यापून टाकतो। परमात्म्यासंबंधी विवेक हा अत्यर्क आहे। ऐसी परमात्म्याची स्थिती बोलताती वेदश्रुती, परमात्मा बाविजे भक्ती येथे संशय नाही। श्री समर्थ म्हणतात की वेद आणि श्रुती या प्रकारे परमात्म्याचे स्वरूपाचे वर्णन करतात, पण असे असले तरी ज्याची प्राप्तीने भक्तीने निश्चित होते यात जराही संशय नाही। तये भक्तीचे लक्षण नविदा भजन, नविदा भजने पावन, बहुत भक्त झाले। श्री समर्थ म्हणतात की परमात्म्याची पावती ही भक्तीनेच होती। ती भक्ती म्हणजे भजन 9 प्रकारचे असते। या नविदा भक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झाले। तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर, तयाचा करावा विचार स्वानुभवे स्वयं। श्री समर्थ म्हणतात की त्या नवविधा भक्तीत आत्मनिवेदन ही सर्वात श्रेष्ठ भक्ती असून ते सर्व जीवाचे सार आहे। त्या आत्मनिवेदासंबंधी विचार करून स्वतः त्याचा अनुभव घ्यावा। आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे ऐसे। श्री समर्थ म्हणतात की आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपण आत्मनिवेदन खरोखरच झाले आहे का
की नाही ते जाणून घ्यावे। महात्पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची। श्री समर्थ म्हणतात की महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात। आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकारची अत्यंत अशी निकटची भक्ती आहे। आपणास निवेदती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो। श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे स्वतः समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात, त्यांना परमात्मा तत्काळ मुक्ती देतो। आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे। येथे श्रोत्यांनी समर्थांना प्रश्न विचारला की आता आपण स्वतः कसा निवेदावे, कुठे जाळून पडावे अथवा देवापुढे आपले मस्तक तोडून घ्यावे, काय करावे हे कळत नाही। ऐसे ऐकून बोलणे, वक्तावदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधपणे होणे एकाग्र चित्ते। हे सर्व बोलणे ऐकून श्री समर्थ श्रोत्यांना सांगतात की आता तुम्ही सावध होऊन एकाग्र होऊन श्रवण करावे। आत्मदिवेनाचे लक्षण, आधी पहावा मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा। श्री समर्थ म्हणतात की आत्मनिवेदन कशास म्हणावे त्याची लक्षणे सांगतो। आधी मी कोण याचा शोध घ्यावा, नंतर परमात्मा निर्गुण आहे हे जाणून घ्यावे। देवभक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे। श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागलो की आपोआप आत्मनिवेदन होते। देव शाश्वत आहे हे भक्तास कळून येते। देवास ओळखो जाता, तेथे आली तद्रूपता, देवभक्त विभक्तता मुळीच नाही। श्री समर्थ म्हणतात की देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना आपोआप ती क्रिया येते। मग देव आणि भक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहत नाही। विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, युक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे। श्री समर्थ म्हणतात की विभक्त नाही म्हणून त्याला भक्त म्हणतात, बंधन नाही म्हणून त्याला मुक्त म्हणतात। हे बोलणे युक्त नाही, कारण याला शास्त्राधार असल्याने ते युक्तच आहे। देवा भक्ताचे पाहता मूळ, होय भेदांचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा। श्री समर्थ म्हणतात की देव व भक्त यांच्या मुळाचा शोध घेऊ लागल्यानंतर भेद समूळ नष्ट होतो। सर्व दृश्याच्या पलीकडे एकच परमात्मा आहे हे कळून येते। तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देवभक्त हे कडसणी निरसोन गेली। श्री समर्थ म्हणतात की त्या परमात्म्याशी ऐक्य झाले की दुजेपणा म्हणजे द्वैत उरतच नाही। देव आणि भक्त असा अडसर राहतच नाही। आत्मनिवेदनाच्या अंती जे का घडेल भक्त भक्ती, तया नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी। हे समर्थ म्हणतात की याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्ताचे ऐक्य होऊन जी अभेद भक्ती घडते तिचेच नाव सायुज्य मुक्ती आहे। जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही। श्री समर्थ म्हणतात की जो संतांना शरण जातो आणि अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणाने प्राप्त झालेला असतो त्याला मग वेगळा करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊ शकत नाही। नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोहसून होता माघारी, काळीमा नये। समर्थ म्हणतात की नदी एकदा सागराला मिळाली, त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करता येईल। तसेच लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने झालेले सोने झाले की त्याचा काळसरपणा परतून येत नाही। तैसा भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला, देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे।
श्री समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे जो भगवंताशी एकरूप होतो, जो भक्तच देव होतो, तो परतच वेगळा केला जाऊ शकत नाही. देव भक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा. श्री समर्थ म्हणतात की देव आणि भक्त दोन्ही एकच आहेत. हा विवेक ज्यांना कळतो आणि तो साधुजनांनाही मोक्षदायक ठरतो, हे जाणून घ्यावे. आता असो हे बोलणे, देव पाहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्यबाणे तत्काळ अंगी. समर्थ आता ते ठिकाणी सांगतात की आता हे बोलणे पुरे झाले. देवाशी एकरूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहावे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर्य अंगी तत्काळ वांते. देहच होऊन राहिजे, तेने देहसुख साहिजे, देहातीत होता पाविजे परब्रह्म दे. श्री समर्थ म्हणतात की मी देह असे मानून देहच होऊन राहिले की देह भोगावे लागतेच, देह दुःख हे भोगावेच लागते. देहातीत झाले की परब्रह्माची प्राप्ती होते. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगीजे. इथे श्रोता समर्थांना विचारत आहे की देहातीत कसे व्हावे, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणे कोणती ही आपण आम्हाला सांगावे. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, त्याची आता निरूपले सावध ऐका. श्री समर्थ म्हणतात की आता त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो, ते तुम्ही सावधपणे श्रवण करा. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देहसंग हा नसाहे तुझ विदेहासी. श्री समर्थ म्हणतात की देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म ते तूच आहेस. तू विदेह असल्याने तुला देहासी तादात्म्य सहन होत नाही. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेद वर्णसी तयासी, शोधिता नाना शास्त्राशी न पडे ठाई. श्री समर्थ म्हणतात की ज्याची बुद्धी अशी प्रकारची होते, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. नाना शास्त्राच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्राप्त होत नाही. ऐसे ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देह बुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता अधोगती. श्री समर्थ म्हणतात की देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. मी देह अशी भावना ठेवल्याने अधोगती होते. या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागो पाहे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून साधूचे वचन कधीच खोटे मानू नये, त्याला मिथ्या मानण्याने दोष लागतो. साधू वचन ते कैसे करावे, काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. यावर श्रोता समर्थांना विचारतो की साधू वचन ते कुठले, त्यावर विश्वास ठेवावा का नाही. तेव्हा आम्हाला ते एकदा समजावून सांगावे. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तोची तू जान, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. श्री समर्थ म्हणतात की सोहम म्हणजे स्वानंद घन आत्मा तोच मीच आहे, तो अजन्मा असून तो तूच आहे हे जाणावे. हेच साधूचे वचन अंतरात सदृढ धरावे. महावाक्याचे अंतर, तुची ब्रह्म निरंतर, ऐसी या वचनाचा विसर पडोच नये. समर्थ म्हणतात की महावाक्याचे मर्म जे तूच निरंतर ब्रह्म आहेस, या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नये. ध्येयासी होईल अंत, मग मी पावेल अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूच नये. श्री समर्थ म्हणतात की देहाचा अंत होईल आणि मग मला अनंताची प्राप्ती होईल असे भ्रमिष्टपणे बोलणे कधीच मानू नये. एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नसेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती रवी नाही. श्री समर्थ म्हणतात की काही मूर्ख लोक म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, तोपर्यंत हे होणार नाही. मायेसी होईल कल्पांत, अथवा देहासे येईल अंत, तेव्हा पावेल निवांत परब्रह्म मी. श्री समर्थ म्हणतात की कल्पांताच्या वेळी माया नाहीशी होईल, तेव्हा अथवा या देहाचा अंत होईल, तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्राप्त होईल. हे बोलणे अप्रमाण, ऐसे नव्हे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेची असे. श्री समर्थ म्हणतात की हे बोलणे बिनबुडाचे आहे.
याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण काय वेगळेच असते. सैन्य अवघेच मरावे, मग राज्य प्राप्त व्हावे, सैन्य असताच राज्य करावे हे कळेना. श्री समर्थ म्हणतात की सर्व सैन्य मरून जावे मग आपल्याला राज्य मिळावे, आजची इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावे ही आपल्याला कळत नाही का? माया असोनीच नाही, देह असतास विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे. श्री समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे माया असूनही नसणे आणि देही असतानाच विदेही होणे यात जे समाधान आहे ते जाणून घेतले पाहिजे. राज्यपद हाताशी आले मग परिवारी काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना. श्री समर्थ म्हणतात की एकदा राज्यपद हातात आल्यानंतर परिवाराने काय बिघडणार आहे, परिवारामुळे राज्य गेले असते असे घडूच शकत नाही. प्राप्त झाली या आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. श्री समर्थ म्हणतात की एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जरी दृश्य जगत दृष्टीत दिसत असले तरी, देहाची बहाणी राहत असले तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर, कळता ते तिला विचार मग मारणे काय. श्री समर्थ म्हणतात की मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली की त्यामुळे तो सर्प आहे असे वाटून खूप भीती वाटली. मग कळले की हा सर्प नसून मुळी आहे, मग आता त्याला मारायचे कुणी आणि कशासाठी. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कायचा करावा. श्रीमर्थ म्हणतात की अशा प्रकारे माया ही भयानक वाटत होती, पण विचार केल्यानंतर ती माईक आहे, मिथ्या आहे हे कळून येते. तरी आता त्याचा धाक कशाला धरायचा. देखता मृगजळाचे पूर, मनो कैसा पावे पैल पार, कळता ते तिचा विचार साकडे कैसे. श्री समर्थ म्हणतात की मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागले की या पैलितीरास आपण कसे जाऊ, पण जेव्हा प्रत्यक्षात आपण तिथं गेले तर आपल्याला ते खरं काय आहे ते दिसून येते. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आली साशंक कासया व्हावे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आपणाला भयानक असे स्वप्न दिसते आणि त्या स्वप्नात खूप भीती वाटते, पण नंतर जाग आल्यानंतर आपल्याला त्याचे समाधान होते. तया ती माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनित असे, तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. श्री समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीतच आहोत, निर्विकल्प आहोत. अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझ्या अंती तुझ प्राप्ती सहजच आली. श्री समर्थ सांगतात की अंतिमती तेची गती, मग तुझा अंत होईल तेव्हा म्हणजे तुझ्या मीपणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. चौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत, अंताप्रांताशी अलिप्त तो तू आत्मा. श्री समर्थ म्हणतात की चार देहादी एकूणाशा दृश्य प्रपंचाचा अंत आणि जन्म म्हणजेच लय उत्पत्ती जेथे होतात ते मूळ मायाचा अंत, अथवा सर्व दृश्य पदार्थाची उत्पत्ती लय जिच्यामुळे होतात त्या मूळ मायाचा शेवट ज्यात होतो ते आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय अशा सर्व व्यवहारापासून तू सर्वता अलिप्त आहेस. जयाची ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाच असे. श्री समर्थ म्हणतात की ज्याची बुद्धी या प्रकारे दृढ झालेली असते त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते, म्हणजे तो आत्म्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्गती व अधोगती याच्या पलीकडे जाऊन तो पोहोचतो. मती खुंटली वेदाची, तेथे गती आणि अवगती कैसी, आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यता आली. श्री समर्थ म्हणतात की त्या परिस्थितीचे वर्णन करताना वेदांची मतीही कुंठित होते, तेथे गती अथवा अवगती कशी असू शकेल. असे साधकाला आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती येऊन तो परब्रह्म्याशी ऐक्य पावतो.
जीवपणाची पिटली भ्रांता, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे. श्री समर्थ म्हणतात की मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती ज्याला प्राप्त होते, अशा रीतीने सद्गुरूच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम अशी गती प्राप्त होते. सद्गुरुबोध जेव्हा आला, सौदेहास अंत आला, तेने निजध्यास लागला स्वस्वरूपी. सद्गुरूचा अनुग्रह मिळताच चारी देहाचा नाश होतो, म्हणजे या चारी देहापैकी एकही मी नाही हे ज्ञान होते आणि स्वस्वरूपाचा निजध्यास लागतो. तेने निजध्यासे प्राणी देहेची झाला निर्वाणी, सायुज्यमुक्तीचा धनी होऊन ठेला. त्या निजध्यासामुळेच मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मरूप होतो आणि सायुज्यमुक्तीचा धनी होऊन बसतो, असे समर्थ या ठिकाणी सांगतात. दृश्य पदार्थ ओसरता अवघा आत्म्याची तत्वता, निहेटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. श्री समर्थ म्हणतात की दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्माच आहे हे कळते आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिले की दृश्य मुळीच नाही हे कळून येते. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले, श्रुती पाहिजे ऐकले या नाव मोक्ष. श्री समर्थ म्हणतात की मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळले असे नाही, तर तसा अनुभवही आला, त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी होते, यालाच मोक्ष म्हणतात. सद्गुरुवचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण वचन मनन केलेचे करी अत्याधरे. श्री समर्थ म्हणतात की जो सद्गुरूचे वचन हृदयात दृढ धारण करतो तो मोक्षाचा अधिकारी होतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूच्या वचनाने श्रवण मनन करीत राहतो. जेथे आटती दोन्ही पक्ष, तेथे लक्ष ना अलक्ष, या नाव पाहिजे मोक्ष, या नाव जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा. श्री समर्थ म्हणतात की जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष तर ज्ञान हा उत्तर पक्ष, हे दोन्ही नाहीसे होतात. जेथे लक्ष आणि किंवा अल्प असे काहीच उरत नाही, असा नेमस्त एकला एक आत्मा आहे हे जाणून घ्यावे. जेथे ध्यानधारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे, केवळ नियुक्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. श्री समर्थ म्हणतात की जेथे ध्यानधारणा निपुस नष्ट होते, कल्पना जिथे निर्विकल्पास लय पाहून सूक्ष्म ब्रह्म तेवढेच ज्ञानरूपाने म्हणजे जाणीव रूपाने उरते, त्यास मोक्ष म्हणावे. भव मृगजळ आटिले, लटके बंधन सुटले, अजन्मास मुक्त केले जन्मदुःखापासूनी. श्री समर्थ म्हणतात की या संसाररूपी मृगजळतून आटून गेल्यानंतर खोटेच केवळ मांडलेले बंधन तुटते. जो वास्तविक अजन्माच आहे तो मिथ्या जन्मदुःखापासून मुक्त होतो. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडली उपाधी निसप्रपंचाची. श्री समर्थ म्हणतात की जो निसंग आहे त्यांनी संगरूपी रोग जोडून घेतला की तो रोग नष्ट होतो. जो विदेही असून स्वतःच देही मानित होता त्याची देहबुद्धी नाहीशी होते. अद्वैताचे तोडले अद्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत अनंताचा. श्री समर्थ म्हणतात की जो वस्तुत अद्वैत आहे म्हणजे काल्पनिक त्याचे नष्ट होते. जो एकला एकच आहे त्याला एकांत परत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्याही अनंताचा अंत झाला. मी अनंतही जाणीव उरली नाही. जागृतीस चेवले, चेयास सावध केले, निजबोधास प्रबोधले आत्मज्ञान. जागृतीला जागे केले, जागृत असलेला सावध केले, निजबोधालास आत्मज्ञानाचा उपदेश केला. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला. श्री समर्थ म्हणतात की जो कधी मरू शकतच नाही त्याला अमर केले, मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिले. ज्याचा योग कधीच होऊ शकत नाही त्याची निरंतर असा योग घडवून आणला. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण.
श्री समर्थ म्हणतात की मी निर्गुण अशी जाणीव राहिली नाही. म्हणजे निर्गुणालाही गुणरहित असे आत्मज्ञान झाले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःचीच भेट झाली. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसून गेली. द्वैताचा पडदा तुटून गेला, अद्वैताने भेदास नाहीशी केले आणि पंच महाभूतांनी झडपले होते ती भूतबाधाही नाहीशा झाली. झाले साधनाचे फळ, निश्चळ असे केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेके वळे. श्री समर्थ म्हणतात की विवेकामुळे साधन सफळ झाले. निश्चळ परब्रह्मास निश्चळ केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्यामळ निघून गेला. होते सन्निध्य चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपण देखिता फिटले जन्म दुःख. समर्थ म्हणतात की जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली होती ते त्यास प्राप्त झाले. आपल्याला सत्याशे पाहताच अज्ञानामुळे बाह्य दुःख नष्ट होते. दृष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मणनीची अतिस पावला, आपणासे आपण सापडला जागेपणी. समर्थ म्हणतात की एका ब्राह्मणाला, समर्थ या ठिकाणी सांगतात की एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की आपण नीच जाती जन्मलो आहोत. त्यामुळे खूप त्रास आणि कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळले होते की ते स्वप्न होते. आपण जर जशीच्या तसेच आहोत, म्हणजे आपण जणू हरवलो होतो, आता आपणच आपल्याला सापडलो आहोत. ऐसे जयास लागले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढील समाशी निरूपण बोलिले असे. श्री समर्थ म्हणतात की या प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे ते ऐकावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.